हॅलो, वेलकम यू गाईज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सामुदाय आरोग्य अधिकारी म्हणजेच CHO जे महाराष्ट्रामध्ये फार मोठी रिक्रुटमेंट निघालेली आहे. जवळपास 2000 वॅकन्सी म्हणजे 1974 वॅकन्सी तुम्हाला बघायला मिळत आहेत. याची ऑनलाईन लिंक 18 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे आणि 4 डिसेंबरपर्यंत होणार आहे. अजून जे NHM महाराष्ट्राच्या वेबसाईटवर ऑनलाईन लिंक अपडेट झालेली नाही आहे. जशी ऑनलाईन लिंक अपडेट होईल तसं मी तुम्हाला कळवतो. तसा आपला व्हिडिओ पण येईल आणि फॉर्म कसा भरायचा त्याविषयीही सुद्धा वेळोवेळी मी तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा करेल. प्लस तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते लाईव्ह डेमोसुद्धा तुम्हाला भरून देणार. तर फॉर्म भरायची गडबड करायची नाही आणि फॉर्म चुकवायचा नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार, CHOसाठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट म्हणजे कोणकोणते डॉक्युमेंट लागतील. कारण बरेच विद्यार्थ्यांचे मला कॉल येतात. एवढे व्हिडिओ केल्यानंतरसुद्धा तुमचे क्वेश्चन्स असतात. ओके, आणि यामध्ये महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे की MSCIT सर्टिफिकेट लागेल का आणि महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन गरजेचे आहे का. म्हणजे जर समजा बरेच विद्यार्थी कर्नाटकामध्ये किंवा राजस्थानमध्ये या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं नर्सिंग झालेलं आहे आणि ते विद्यार्थी महाराष्ट्रातलेच आहे. ओके, बट त्यांना काय महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन गरजेचं आहे का, की ते भरू शकतात का, हे सगळं आपण यामध्ये डिस्कस करूया. आता तुम्ही यामध्ये बघू शकता ओके की डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर CHO एक्झाम. ओके, CHO एक्झामसाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतील तर यामध्ये बघू शकता. सर्वात इम्पॉर्टंट 10वीचे मार्कशीट आणि 10वीचं जे पासिंग सर्टिफिकेट येतं दॅट इज कॉल्ड एज अ डिग्री और पासिंग सर्टिफिकेट म्हणू शकतो आपण, ते सुद्धा लागेल. त्याच्यानंतर 12वीचं सुद्धा मार्कशीट आणि याचं सुद्धा पासिंग सर्टिफिकेट लागेल. ओके, त्याच्यानंतर तुम्ही जर BSc नर्सिंग केलं असेल किंवा PBBSc नर्सिंग, आता PBBSc नर्सिंग केलं असेल तर तुमचे 2 वर्षाचे मार्कशीट आणि BSc नर्सिंग केला तर 4 वर्षाचे मार्कशीट. BUMS आणि BMS केला तरी तुम्हाला 4 वर्षाचे मार्कशीट लागतील. ओके, सो ऑल 4 years मार्कशीट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, दॅट यू हॅव टू शो ॲट द टाईम ऑफ व्हेरिफिकेशन. ओके, देन यू नीड टू सबमिट डिग्री सर्टिफिकेट ऑल्सो. ओके, तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट असायला पाहिजे. तर बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट आमचं यायचं आहे. सो नो वरी, तुम्ही पासिंग सर्टिफिकेट असेल तरीसुद्धा चालेल. ओके, फक्त अट एवढीच दिलेली आहे की 4th ऑफ नोव्हेंबरला हे ॲडव्हर्टाइजमेंट आली होती CHOची. याच्या पूर्वीचं तुमचं पासिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा रिझल्ट हा कधी लागायला पाहिजे, पासिंग म्हणजे 4 नोव्हेंबरच्या पूर्वी किंवा 4 नोव्हेंबरला लागलेला चालेल. प्लस तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट लागेल. म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट SC ST ओके, आणि बाकी ज्या सगळ्या कॅटेगरीसाठी फक्त ओपनला सोडून कास्ट सर्टिफिकेट लागेल. ओके, आणि NCL सर्टिफिकेट लागणार बऱ्याच कॅटेगरीला म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. आता याच्यासाठी हे स्टेट गव्हर्नमेंटची एक्झाम आहे, तुम्हाला स्टेटची NCL लागेल. ओके, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये 3 वर्षाचं NCL मिळतं, कधी 1 वर्षाचं NCL मिळतं आणि कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागेल. तर यामध्ये बरेच विद्यार्थी म्हणणार की सर आम्ही EWS आहे. तर EWS हे सर्टिफिकेट असतं, ते काढून घ्या. आणि याच्यामध्ये SEBC म्हणून एक कॅटेगरी आहे, मराठा आरक्षणाची कॅटेगरी. याच्यामध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट पण लागेल आणि NCLसुद्धा लागेल. पण EWSला NCL लागत नाही. EWS एक सर्टिफिकेट असतं, इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेट, ते दरवर्षी बनतं. ओके, ते काढून घ्या तुम्ही. देन स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट हे ॲडव्हर्टाइजमेंटच्या शेवटच्या याच्यामध्ये दिलेलं आहे. तोच तुम्हाला प्रिंट करायचा आहे, भरायचा आहे आणि अपलोड करायचा आहे. सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट म्हणजे तुमचं लागणार आहे डोमेसाईल सर्टिफिकेट. म्हणजे तुम्ही मागच्या 15 वर्षापासून महाराष्ट्रातले रहिवासी आहे हे या डोमेसाईल सर्टिफिकेटमध्ये लिहिलेलं असतं. हे एकमेव सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, जरी तुमचं नर्सिंग, जरी तुमचं BAMS BUMS, जरी तुमचं वेगवेगळ्या इंडियातल्या कुठल्याही स्टेटमधून झालं असो. ओके, इंडियातल्या कुठल्याही स्टेटचं तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असो. ओके, तरीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता महाराष्ट्र COCसाठी. फक्त प्रॉब्लेम असा आहे की तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसाईल असायला पाहिजे. मागच्या 15 वर्षापासून महाराष्ट्रात तुमचा अधिवास आहे हे त्याच्यावर लिहिलेलं असतं. त्यानंतर शेवटचं मोठं इम्पॉर्टंट डॉक्युमेंट म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. आता BMS आणि BUMSसाठी काय म्हटलेलं आहे की 4 नोव्हेंबरच्या पूर्वी तुमचं इंटर्नशिप कंप्लीट व्हायला पाहिजे आणि तुमचं रजिस्ट्रेशन आयदर ते NMC असो आयदर ते MMC असो, महाराष्ट्राचं असो किंवा नॅशनलचं असो, ते रजिस्ट्रेशन झालेलं असायला पाहिजे. आणि जर नर्सिंगवाले असाल तुम्ही BSc नर्सिंग आणि PBBSc नर्सिंग, तर लक्षात ठेवा तुमचं रजिस्ट्रेशनसुद्धा 4 नोव्हेंबरच्या पूर्वी झालेलं असावं. भलेचे तुमच्याकडे रिसिप्ट असेल तरी चालेल, बट तुमचं रजिस्ट्रेशन 4 नोव्हेंबरच्या पूर्वी झालेलं असं. हे सगळं ॲज पर मी काय सांगतो आहे, ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट सांगतो मी तुम्हाला. ओके, सो ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहे. त्यानुसार तुमचे डॉक्युमेंट रेडी ठेवा.
18 नोव्हेंबरला ऑनलाईन लिंक येणार आहे. ओके, आणि 4 डिसेंबर ही शेवटची असणार आहे. जागा 1974 आहे. ओके, सॅलरी तुम्हाला सांगितलं की 40,000 सॅलरी तुम्हाला मिळेल इन हँड. ओके, बाकी हार्ड याच्यामध्ये 55,000 सॅलरी येईल. ओके, सो ज्यांना DMERमध्ये सिलेक्शन झालं नाही, मागे बऱ्याच वर्षापासून कष्ट करत आहात पण DMER होत नाही, त्यांच्यासाठी हा जॉब चांगला आहे. ओके, म्हणजे जोपर्यंत तुमचं गव्हर्नमेंट सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्ही ॲज अ CHO काम करा. CHOमध्ये तुम्हाला वेळ पण मिळेल अभ्यास करायसाठी. ओके, तर तो क्वालिटी टाईम तुम्ही अभ्यासाला देऊ शकता आणि ॲज वेल ॲज तुमचं म्हणजे तुम्ही समाजालासुद्धा, सब सेंटरलासुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू शकता. ओके, सो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. नवीन मुलं जे महाराष्ट्रातले तमाम मुलं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आमचे यूट्यूबवर जे क्लासेस आहेत, लाईव्ह क्लासेस, ते बघा. प्लस लर्न नेक्स्ट नर्सिंग हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यावर CHOचा जो ऑनलाईन बॅच चालू आहे, आयदर ती टेस्ट सिरीज असो की फुल कोर्स असो, तुम्हाला जो घ्यायचा आहे तो तुम्ही लर्न नेक्स्ट नर्सिंग हे ॲप आहे ते डाउनलोड करा. त्याच्यावरून जो कोर्स पाहिजे तो परचेस करा. ओके, सो थँक्यू. लवकरच भेटूया पुन्हा एक नव्या व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय हिंद.